आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी. अमेडिया एंटरप्राइजेस LLP प्रकरणी अजित पवारांचे एक मोठं वक्तव्य समोर येते. या प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होतं. अधिकाऱ्यांकडनं कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडलाच नसता असं म्हणत अजित पवार यांच्याकडनं अनौपचारिक चर्चेमध्ये ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सरकारनं नुकताच आणलेल्या महसूल विभागातल्या एका विधेयकाच्या अनुषंगानं प्रश्न विचारला असता अजित पवारांकडनं ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सरकारनं आणलेल्या विधेयकामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये काही तक्रारींची सुनावणी होताना काही वेळा तक्रारी कोर्टात जात होत्या, त्या आता कोर्टात न जाता थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी येणार आहेत. आधीच ही पडताळणी अधिकाऱ्यांनी करायला हवी होती. कागदपत्रांची पडताळणी होत असताना जर आधीच पडताळणी झाली असती तर ही वेळ आली नसती असं म्हणत अनौपचारिक अशा पद्धतीच्या चर्चेमध्ये अजित पवारांनी हे महत्त्वाचं भाष्य केलंय. अमेडिया एंटरप्राइजेस LLP प्रकरणामध्ये हे एक मोठं वक्तव्य समोर येते, कारण अजित पवार यांचे पुत्रच या प्रकरणामध्ये त्यांचं नाव हे समोर आलेलं आहे. जर अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी आधीच केली असती आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आणून दिलं असतं तर अर्थातच अशा पद्धतीचा घोळ झाला नसता असं वक्तव्य हे अमेडिया कंपनी संदर्भात पवारांनी केलंय. तर अधिकाऱ्यांकडनं कारवाई झाली असती तर हा पुढचा प्रकार घडला नसता. या संपूर्ण प्रकरणामध्ये व्यवहार होत असतानाच अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होतं असं त्यांनी म्हटलंय आणि अधिकाऱ्यांवरतीच दोषारोप ठेवले.